हॅलो, माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. देवाची कृपा, अल्कोहोलिक्सच्या कार्यक्रमाची मदत. आत्तापर्यंत दारूच्या खात्याकोटापासून दूर आहे. आजची तारीख आहे 22 सप्टेंबर 2025, सोमवार. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि मी दादरच्या घरी बसून रेकॉर्डिंग करतो आहे. आजचा विषय आहे होम ग्रुप भाग दुसरा आणि सेवा. आता ह्याच्यामध्ये काल मी शेअरिंग केलं पनवेलला. मनशांती समूहाचा 5वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने मी शेअरिंग करायला तिथे गेलो होतो. अरे लय टाईम लागला त्याच्यामध्ये, लय झंगाट. इथून दादरहून पोर्तुगीज चर्चच्या इथे मी राहतो, तिथून दादर वडाळा स्टेशन टॅक्सी ट्रॅफिक होता, टॅक्सी अडकलेली होती. तिथून वडाळ्याहून ट्रेन पकडून पनवेलला उतरलो. सुदैवाने पनवेलला हेमंतदादा आलेले होते, तेव्हा त्यांची रिक्षा घेऊन आले. ते करंजाळे गाव, त्याच्यामध्ये आणखी गावामध्ये ती शाळा. त्यामुळे 4:30 वाजता दुपारी निघालो आणि रात्री 12 वाजता परत आलो. 7-7.5 तास लागले जवळजवळ सगळ्या प्रकाराला. 2 तासाची मीटिंग, मग तिथे जेवण वगैरे वगैरे. त्याच्यामुळे त्रास झाला जरा थोडासा शारीरिकदृष्ट्या. म्हणून मी शक्यतो हल्ली शेअरिंग करायला मुंबई परिसरात अगदी जवळ असेल नेहमीचं तरच जातो. पण सुदैवाने मला काल विजय म्हणाला मी येतो बरोबर तुमच्या, त्यामुळे मी गेलो होतो. आता कालच्या शेअरिंगमध्ये भाग दुसरा करायचं कारण असं आहे की कालच्या शेअरिंगमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी राहिल्या आणि काही गोष्टी नको त्या ॲड केल्या गेल्या. नको त्या म्हणजे विषयाशी संबंधित नसलेल्या. उदाहरणार्थ स्पॉन्सरचा उल्लेख, स्पॉन्सरचं कसं ऐकतो वगैरे वगैरे, किंवा थोडीशी जरा माणसं असल्यामुळे फटकेबाजी करणे, स्वैर जरा त्याच्यामध्ये ते वक्तृत्वाचा तो तोटा असतो, त्याला काही इलाज नाही. तर काही मुद्दे राहिलेले आहेत आणि सुदैवाने ऐकणारी मंडळी जी आहेत ते फटाफट लगेच, जे उत्साही कार्यकर्ते आहेत सभासद आपले, त्यांनी काहींनी ऑडिओ पोस्ट टाकली, एकाने फोन केला, एकाने इथे कमेंट टाकली, अमुक आहे तमुक वगैरे. सगळेजण सजगपणे ऐकतात असा काय माझा दावा नाही. आणि ते मला इथे काय जे असतं ते मला सांगत असतात. मी काय तंत्रस्नेही नसलो तरी तंत्रस्नेही मंडळी सांगत असते, अरे एका दिवसात एवढ्या लोकांनी बघितला. आता सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकलं की नाही आपल्याला काय कळायला मार्ग नसतो, पण ते ॲव्हरेज काहीतरी टाईम वगैरे दाखवतो. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत, हा ऑडिओ शेवटपर्यंत ऐका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये जेवढी जागा आहे तेवढ्या लोकांना मी पाठवायचा प्रयत्न करतो. आता त्याच्यामध्ये आणखी ॲड करणं कठीण आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या परीने कुठे तुमच्या एचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यामध्ये टाका, तुमच्या समूहाचे ग्रुप्स असतील त्याच्यात टाका. बरं, ह्याच्याने काय माझा फायदा पर्सनल काय माझे लाल करणे किंवा मला पैसे मिळणे असं काही नाही आहे. त्यामुळे बिंदास हे संदर्भ आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला पुस्तक काय म्हणतं ते ऐकणे, हे सगळं चाललेलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. मुख्य 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे अशी आहे की कालच्या शेअरिंगमध्ये होमग्रुपबद्दल बोलताना मी सेवेचे 2 प्रकार आहेत. म्हणजे मी रिकव्हरीमध्ये होमग्रुपचा काय मदत होते ते तर सांगितलीच, आणि सेवेमध्ये सुद्धा मी कशा प्रकारची सेवा केली ग्रुपमध्ये वगैरे ते सांगायचा प्रयत्न केला. पण जरा सुटसुटीत बोलायचं, म्हणजे तेवढ्या भागामध्ये माझं ते समाधान झालं नाही, सगळ्या विषयाला टच झालेलं आहे असं वाटलं नाही. त्याच्यामुळे मी आणखी एक व्हिडिओ करायचं ठरवलं, भाग दुसरा. तर त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की एक सेकंद, मला ते आता मी काल आता नवीन पाटी बनवली, ती कुठे गेली दाखवतो. 1 मिनिट. मोबाईलवरती विभाग पहिला आणि भाग दुसरा. येस, होमग्रुप भाग दुसरा आणि सेवा. स्ट्रक्चर्ड सेवा करणे आणि स्वतःचा स्वभाव. आता तुम्हाला कालच्या होमग्रुपच्या शेअरिंगमध्ये एक लक्षात आलं असेल की होमग्रुप घेणं आवश्यक आहे. सगळ्यांनी घेतलेला असतोच असं नाही बरं का. काही लोकांनी होमग्रुप नसतो घेतलेला. होमग्रुप बदलावा कधी लागतो तर तेव्हा जेव्हा तुमचं राहण्याचं ठिकाण किंवा नोकरीचं ठिकाण किंवा तुमचं वास्तव्य बदलतं, तेव्हा तो तुम्हाला होमग्रुप बदलावा लागतो. आता उदाहरणार्थ मी भिवंडीहून काळा चौकीला आलो, मग काळा चौकीतून वडाळ्याला गेलो, वडाळ्याहून वरळीला गेलो, आता वरळीहून दादरला आलेलो आहे. त्यामुळे मला ते प्रत्येक वेळेला करावं लागलं. सगळ्यांना असं करावं लागतंच असं नाही. जो काय पहिल्यापासून घेतलेला असतो होमग्रुप तो चालतो. ज्यांना जागा बदलावं लागते ते बदलतात होमग्रुप. आता काल आमचे हनुमंतदादा भेटले होते, ते इकडे पावलींचे मेंबर होते, तर तिकडे मनशांती पनवेलचे मेंबर आहेत, तिकडे रिटायर झाल्यानंतर तिकडे राहायला गेलेले आहेत.
आणि काही जण बदलल्यानंतरसुद्धा जुना होम ग्रुप चालू ठेवतात, म्हणजे तिकडल्या मिटिंगला जातात आणि इकडल्या पण मिटिंगला जातात. काही जण 2-3 ग्रुपमध्ये सातत्याने मिटिंग करतात किंवा पुढाकार घेतात किंवा त्यांची वट असते तिकडे, आणि मग ते सगळ्याच ग्रुपचे मेंबर असतात म्हणतात. पण जेव्हा स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये जेव्हा निवडणूक होते, इलेक्शन होतं, तेव्हा मात्र तुम्हाला तुमच्या काल त्या जसं सेक्रेटरी सतीश दादा म्हणाले की तुम्हाला जेव्हा नॉमिनेशन आणायला लागतं तेव्हा तुमच्या होमग्रुपकडून नॉमिनेशन आणायला लागतं. त्यामुळे होमग्रुप ज्यांनी नसेल घेतला त्यांना विनंती, होमग्रुप घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचं गांभीर्य महत्त्व कळेल, त्याचे काय फायदे आहेत ते. साखर कशी गोड असते ह्याचं वर्णन करण्यात काय अर्थ नाही, साखर खाल्ली की कळतं हां एवढी गोड आहे छानपैकी. तशा पद्धतीने ऐकणाऱ्या मंडळींना विनंती की होमग्रुप करा. होमग्रुप केल्याने बरेच फायदे आहेत आणि होमग्रुपचा उपयोग ह्याला सोबर राहण्याला तर 100% होतो. त्यामुळे जे काही लोक वारंवार स्लीप होणारे आहेत किंवा बरीच वर्ष झाली एमध्ये आलो, काही वर्ष सोबर होतो, मग एखाद वाढदिवस केला, मग नंतर वाढदिवस नाही केले, मग परत प्यालो, मध्ये बंद झालं होतं, असे अनेक प्रकारचे आपल्याकडे सभासद आहेत. त्यांना आता उलट त्याचा प्रकर्षाने फायदा होतो. जे स्लीप होतात वगैरे, होमग्रुप घ्या बाबांनो आणि होमग्रुपमध्ये ॲक्टिव्ह राहा, त्याच्यामुळे तुमचा फायदा होईल. मी काल सांगितलं माझा होमग्रुप पहिला भिवंडी, आता तो मदर ग्रुप झाला, कारण मी तिथे सुरुवात केली, त्याच्यामुळे तो मला मी मदर ग्रुप म्हणतो. आणि माझं नावापुढे मी श्रीधर एम भिवंडी मुंबई असंच लिहितो, त्यामुळे मला त्याची आठवण राहते, कृतज्ञता व्यक्त करता येते. त्याच्यानंतर मग मी एकता समूह राजा शिवाजी विद्यालय दादर होतो. त्याच्यानंतर मग मी आनंद समूह जैन हॉस्पिटल दादर पश्चिम कबूतरखान्याजवळ होता. आता तोही ग्रुप बंद पडलेला, आता मला नवीन घ्यायचा आहे, त्यामुळे मी आता शोध घेतो आहे जरा सध्या कुठल्या ग्रुपला घ्यायचं वगैरे, त्याचं माझं चाललेलं आहे. सेवा जी आता मी ह्याच्याबद्दल बोललो, कशाबद्दल, अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या होमग्रुपमध्ये आल्यामुळे किंवा एखादा समूहाला समूहाला होमग्रुप केल्यामुळे माझ्या रिकव्हरीमध्ये खूप फायदा होतो. ते मी कालच्या शेअरिंगमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आजही जसं जमेल तसं बोलत जाईन मी. दुसरा महत्त्वाचा फायदा जो मी काल सांगितला तो आहे सेवेचा. मग आता सेवा किती प्रकारची असते, तर सेवा 2 प्रकारची आहे. एका सेवेचं वर्णन केलं जातं स्ट्रक्चर्ड सर्व्हिस, बरोबर आहे. स्ट्रक्चर्ड सर्व्हिस म्हणजे ए ग्रुप पॅम्पलेटमध्ये किंवा आपल्या सर्व्हिस स्ट्रक्चरमध्ये जे लिहिलेलं आहे की पहिलं ग्रुपमध्ये कुठली सेवा असते, तर ग्रुपमध्ये सेक्रेटरी असतो किंवा काही ठिकाणी चेअरमन असतो, त्याच्यानंतर ट्रेझरर असतो, त्याच्यानंतर IGR असतो, काही ठिकाणी 12 स्टेप कमिटी असते त्याचा चेअरमन असतो, काही ठिकाणी ग्रुपचे PI वर्क, मोठा ग्रुप असेल तर ग्रुपचे PI वर्कसाठी एखादा सभासदाची निवड केलेली असते. त्याच्यानंतर ग्रुपच्या वरती जो असतो तो इंटरग्रुप असतो. मग इंटरग्रुपमध्ये पुन्हा सेक्रेटरी किंवा ट्रेझरर असतो, सेक्रेटरी किंवा चेअरमन असतो, नंतर ट्रेझरर असतो, नंतर PI एक स्पेशल माणूस असतो, त्याच्यामुळे इंटरग्रुपमध्ये असतो. इंटरग्रुपच्या नंतर डेलिगेट असतो. तो डेलिगेट GSOच्या कॉन्फरन्समध्ये जातो, जिथे होतात दरवर्षी, दर 6 महिन्याने जे काय असेल तसं. त्याच्यानंतर GSOचे ट्रस्टी होतात, GSOचे चेअरमन होता येतं तुम्हाला. ह्या ज्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्यांच्याबद्दलचं वर्णन आणि त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचं काय कार्य आहे, सगळं पुस्तकामध्ये आणि लिटरेचरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे. तर माझं म्हणणं असं की तुम्ही जेव्हा एखादा ग्रुप होमग्रुप करता, तो ग्रुप असतोच, त्याला तुम्ही स्वतःसाठी होमग्रुप असं नाव देतं. त्यामुळे तिथे तुम्हाला स्ट्रक्चर्ड सेवा करणं जमतं किंवा शक्य असतं किंवा करू शकता. पण आता याच्यात गोची अशी आहे की स्ट्रक्चर्ड सेवेचे खूप फायदे आहेत. पहिला फायदा असा की त्याची सॉलिड किक बसते. आपल्याला दारुड्याच्या भाषेत बोलायचं तर 2 फुकटच्या क्वार्टर प्याल्याची जेवढी किक बसते तेवढी त्या स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये असते. म्हणजे रिकव्हरीमध्ये जेवढी किक नाही त्याची तेवढी किक सेवेमध्ये आहे. पण गंमत अशी आहे की बिल डब्ल्यू तो जो त्रिकोण दाखवतो आपल्याला, गोलात त्रिकोण, त्याच्यामध्ये त्याचा जो तळ आहे, त्रिकोणाचा जो तळ आहे तो आपण म्हणताना युनिटी सर्व्हिस रिकव्हरी असं म्हणतो. शेवटी रिकव्हरी म्हणतो, एकता, सेवा आणि मुक्तता. पण तसं नाही आहे, मुक्तता आधी आहे. त्यामुळे रिकव्हरी 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, स्पॉन्सर घेणे, पुस्तक वाचणे, त्याचं आचरण करणे, जेवढं जसं जमेल तसं प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे. तर हे सगळं रिकव्हरी आहे. आणि दुसऱ्या बाजूला 2 जे त्रिकोणाचे कोण आहेत, तो एक सेवा आणि दुसरा एकता आहे.
एकता म्हणजे ट्रॅडिशन्स आणि सेवा म्हणजे जो नवीन सभासद आहे किंवा जो ऑलरेडी आहे त्याच्यासाठी सुकर करणे, मार्ग सोपं सुटसुटीत करणे, त्याला मदत करणे, ते सेवा म्हणतो आपण. तर ह्या स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये गंमत अशी आहे की तुम्हाला स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये इतरांबरोबर काम करायला लागतं. आणि अल्कोहोलिक्समध्ये आपण सगळेच जण वेगवेगळ्या प्रकारचे आहोत, पद्धतीचे आहोत. त्याच्यामुळे सगळेजण वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत. त्यामुळे आणि कामाच्या ठिकाणी कसं असतं किंवा राजकारणातलं कसं असतं की एक माणूस निवडून आलेला असतो किंवा तो आपला साहेब असतो. मग आपल्याला त्या साहेबाचं काम झक मारून ऐकायलाच लागतं. त्यामुळे वी हॅव सम रिस्पेक्ट फॉर हिम. त्याच्यानंतर त्याचे प्रेमाचे संबंध असतात किंवा घरामध्ये आपण एकत्र कामं करतो त्यामुळे प्रेमाचे संबंध असतात. तसं अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये हे सगळं असूनसुद्धा सगळं नसल्यात जमा आहे. त्याच्यामुळे एखादा माणूस म्हणजे इंटरग्रुपच्या मीटिंगमध्ये खुर्च्या मारामाऱ्या एकमेकांवर धावून जाणे आणि सगळं पाहिलेलं आहे मी. आणि नंतर मग तेच सगळी मंडळीच्या आईला बाहेर पडल्यानंतर गळ्यात गळे घालून चहा पितात, एकमेकांना गाडीने सोडतात बिडतात, असंही असतं. त्याच्यामुळे तुमचा स्वभाव कसा आहे त्याच्यावरती तुम्ही स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये फिट होता की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं. साधारणपणे आता मी आता 23 सप्टेंबरला म्हणजे उद्या मला पहिली मीटिंग करून 36 वर्ष पूर्ण होतील. आणि 10 ऑक्टोबर 1989ला मी आलो. त्यामुळे 10 ऑक्टोबर 2025ला मी पूर्ण करणार आहे 36 वर्ष. अर्थात त्या दिवशी मी मला काय मीटिंग करायला जमणार नाही कारण मी विपश्यनेला जाणार आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबरला मी विपश्यनेला असणार, प्रॉपर डे मी करू शकणार नाही. तर सांगायचा हेतू ह्या 36 वर्षामध्ये मी अनेक मंडळी पाहिलेली आहेत. मी स्वतः IGR, झोनल ट्रेजरर वगैरे कामं केलेली आहेत. आणि वेगवेगळ्या इंटरग्रुपच्या मीटिंगमध्ये मी जाऊन बसलेलो आहे ऑब्झर्वर म्हणून, तोंडाला कुलूप लावून, कधी बोलवलं म्हणून किती अनायासे तिथे आलेलो आणि त्यांची मीटिंग लवकर संपली म्हणून ग्रुपची इंटरग्रुपची वगैरे तिथे बसलेलो आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. इतरांना घेऊन एकत्र काम करणे हे ज्याला जमतं त्यांनी स्ट्रक्चर्ड सर्व्हिस नक्की करावी. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये लाथा खायला लागतात. कुणीतरी उंग्या पुंग्या त्यातलं माहिती असो नसो किंवा असलेली किंवा नसलेला माणूस काहीतरी विचारतो, काहीतरी आरोप करतो, तुम्ही हे असं कसं केलं, असं करायला पाहिजे होतं, एमध्ये असं नाही चालत, अमुक येतं. एमध्ये कोणीही काही बोलतं. आता मी मागच्या वेळेला मी डोंबिवलीला मला वाटतं प्रॉपर डे कम बड्डे केला होता. ते एक सभासद म्हणाला असं तुम्ही प्रॉपर डेच्या दिवशी बड्डे कसं काय करू शकतो. आता माझा 35वा होता तरी पण तो बडबड करत होता. मी दुर्लक्ष केलं. मग नंतर कोणीतरी त्याला समजावून सांगितलं की नाही, समजावलं भगवंत जाणे. तर कोणीही काही बोलू शकतो. आणि स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये तुम्ही मालक नसता, तुम्ही सेवक असता. त्याच्यामुळे तुम्हाला इतरांचं लगेच मारामारीवर हातघाईवर येऊन चालत नाही किंवा त्याला उलट उत्तर देऊन चालत नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. त्यामुळे ज्याला माझा अनुभव असा आहे की 2 वर्षाचं पद असतो पुस्तकात किंवा ह्याच्यामध्ये लिहिल्याप्रमाणे एखादं पद असतं ते 2 वर्षाचं असतं. अनेक सभासद 2 वर्षाच्या आधी राजीनामा दिलेले मी पाहिलेले आहेत. जे पाहिले त्याच्यातले अर्धेपेक्षा जास्त लोक 2 वर्षाची टर्म पूर्ण व्हायच्या आधीच राजीनामे दिलेले आहेत. त्यांची व्यक्तिगत कारणं असू शकतात किंवा आणखी वेगळी कारणं, कंटाळा आला, शिव्या दिला. आता मला कालच सकाळी कोणतरी सांगत होतं की म्हणाले अरे ते सर्व्हिसमध्ये माझ्या इंटरग्रुपमध्ये मला रडायची पाळी आली. अक्षरशः म्हणाले ते काय माझ्यावर आरोप करण्यात आले, मला काय बोलण्यात आलं, असं झालं. तर त्याच्यामुळे तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्हाला लोकांचं ते टोचलेलं ऐकून घेता येतं की नाही येतं हे तुमचं तुम्ही ठरवा आणि तुम्ही स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये जाऊ शकता. त्यामुळे 2 वर्ष पूर्ण करायच्या आधीच राजीनामा देणारे अर्ध्यापेक्षा जास्त लोक सर्व्हिसमधले असतात असं मी तरी पाहिलेलं. आता अर्थात याचं काय स्टॅटिस्टिक्स नाही आहे, तुमचा अनुभव वेगळा असू शकतो. माझा अनुभव जो आहे तो मी सांगितलेला आहे. काही सभासद चिकटून राहतात. 2 वर्ष ट्रेजरर, 2 वर्ष PI चेअरमन, 2 वर्ष चेअरमन, 1 वर्ष मग तो मॅनेजर किंवा तोपर्यंत तो पुढे ट्रस्टी आपलं काय त्याला डेलिगेट होतो वगैरे. तर काही लोक कायमचे सर्व्हिसमध्ये दिसतात तुम्हाला. मग तो सतत पदं बदलत असतो आणि तो सर्व्हिसमध्येच राहायचा प्रयत्न करत असतो. आता अशा लोकांबद्दल त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो वगैरे सगळं मान्य आहे, बरोबर आहे. पण त्यांचं हळूहळू मग रिकव्हरीकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे त्यांनी तोंड उघडलं की तो सर्व्हिसबद्दलच बोलतो. आणि विशेष करून त्याला मग अशी सर्व्हिसमध्ये खास स्पेशालिस्ट जे होतात पुढे जाऊन त्यांना मग सर्व्हिसबद्दल बोलायला बोललं जातं. त्यामुळे ते स्वतःची स्टोरी पण विसरतात. मी अनेक सर्व्हिसमधले सभासद पाहिले
आपण कधी तोंड उघडलं कुठल्याही फोरमवरती यायच्या की पहिलं निदान 2 मिनटं स्टोरी तरी सांगतो आपण, बरोबर आहे. मी ठाणा झोनचा सभासद असल्यामुळे, भिवंडीचा होम ग्रुप असल्यामुळे, मदर ग्रुप असल्यामुळे, होम ग्रुप एकीकडे असल्यामुळे 18 वर्ष पहिली तोंड उघडलं की पहिले माझं नाव अमुक अमुक, मी दारुडे आहे आणि माझी स्टोरी मी सांगतो. भले 2 मिनटं सांगेन, 10 मिनटं सांगेल, रंगून सांगेल, साधी सांगेल, नुसतंच विश्लेषण करेल, स्टॅटिस्टिक्स सांगेल, जे काय असेल ते पण ते सांगतो. पण ते बऱ्याचदा सर्व्हिसमधली मी मंडळी डायरेक्ट ते असं करायला पाहिजे, तसं करायला, ते सुरुवातच करतात. मग त्याच्यामुळे सर्व्हिसमध्ये जास्त काळ राहिल्यामुळे असं होतं बुवा. म्हणजे हे होणं चुकीचं आहे का योग्य आहे असं काय माझं म्हणणं नाही आहे, पण ते असं होतं की तो तोंड उघडलं की तो सर्व्हिसबद्दलच बोलतो, दुसरं काय त्याला रिकव्हरी, 12 पायऱ्या, पुस्तक हे काही दिसत नाही, किंबहुना त्याला हे फिजूल आहे, याची काय आवश्यकताच नाही असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे स्ट्रक्चर्ड सेवेमध्ये कुणी जावं कुणी जाऊ नये हे ज्याचं त्यांनी ठरवावं, अनुभव घ्यावा आणि ज्याला जमते त्यांनी करावं, काही प्रॉब्लेम नाही, ते काही चुकीचं नाही. अरे ते आहे म्हणून तर आपण सगळेजण आहोत. स्ट्रक्चर्ड सर्व्हिस नसेल तर आपण सगळ्यांची वाट लागेल. त्याच्यामुळे स्ट्रक्चर्ड सर्व्हिस आवश्यक आहेच, त्यात काही शंका नाही. त्याच्यामुळे जे करतात त्यांना सलाम. जे 2 वर्षाच्या आधी राजीनामा देऊन दुसऱ्या कामाला लागले, म्हणजे वेगळ्या प्रकारची सेवा करायला लागले, त्यांनाही सलाम. कारण अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये कुठलीच गोष्ट काय नथिंग इज वेस्टेड इन गॉड्स इकॉनॉमी असं बिल डब्ल्यू आपल्याला म्हणतो की परमेश्वराच्या योजनेमध्ये कुठलीही गोष्ट फुकट जात नाही, त्याचं काहीतरी प्रयोजन असतं. त्याच्यामुळे स्ट्रक्चर्ड सर्व्हिस ज्यांना जमते त्यांनी करावी. आता दुसरी प्रकार झाला नॉन स्ट्रक्चर्ड सर्व्हिस. नॉन स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये म्हणजे जसं होम ग्रुपमध्ये मी म्हटलं की एखादा सभासद असतो तो स्वतःहून सगळी कामं करत असतो, त्याला काय कोणी सांगायची गरज नसते, किंवा तो ना ट्रेजरर असतो ना सेक्रेटरी असतो ना हा असतो. आपण तुम्ही बघा कुठल्याही ग्रुपमध्ये जा, तिथे एखादा माणूस तो कपाट उघडून, कुलूप उघडून, हे लावून सगळं झाडू बिडू करून तयार असायचे. म्हणजे अगदी माझ्या लहानपणी खोपट ग्रुप होता, तो नंतर मला वाटतं रिवायवर झाला. तो खोपट ग्रुप असताना सत्तू होता. त्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये लाईटच नसायचे, मग कुठून तरी लाईट घेतली जायची आणि संडासात लघवी करायला गेल्यावर लाईट नसायची अहो तिथे. मग हे लोक इकडनं कुठून तरी वायरी बिरी घेऊन यायचे, ते कनेक्शन लावायचे तिकडे. कधी त्याला चायला अंधारात शॉक बिक पण सत्तूला लागलेला आहे. संदीप होता, सत्तू होता तेव्हा. त्याच्यामुळे ते लाईट लावायचे बाथरूममध्ये, संडास बाथरूममध्ये. त्यामुळे अनेक कामं असतात होम ग्रुपमध्ये. आता ज्यांच्याकडे आता दादर ग्रुपसारख्या लोकांकडे टकाटक जागा आहे, टकाटक सगळ्या खुर्च्या विरच्या आहेत, त्यांच्याकडे काय फार करायला लागतं, पण करायला लागतं ना. अहो खिडक्या उघडायला लागतात, बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून खिडक्या बंद करायला लागतात. आता उदाहरणार्थ आमचं प्रगती ग्रुप आहे वरळीचा, तिथे आजूबाजूचा आवाज असतो त्यामुळे खिडक्या बंद कराव्या लागतात, काही ठिकाणी खिडक्या उघडाव्या लागतात. कुठे चावी घेऊन यायला लागते आधी, कुणाकडे ठेवलेली असते त्या रूमची. काही ठिकाणी चावी नेऊन द्यायला लागते सिक्युरिटीवाल्याकडे, परत सिक्युरिटीवाल्याला बोलून बघायला लागतं, ते बंद करायचं असतं. अशी अनेक कामं असतात की जी स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमधली कामं नाहीत, पण तिला नॉन स्ट्रक्चर्ड सेवा आणि त्याचे अनेक प्रकार आहेत आणि ती सर्व्हिस करणं सोपं असतं. त्याच्यामध्ये तो थँकलेस जॉब असतो बरं का. ते काय तुला अरे तू आहे म्हणून ते ग्रुप चाललेला असं काय तुम्हाला कोणी पाठीवर थाप मारायला येत नाही, पण ते सोपं असतं. त्यामुळे ते वाटलं तर केलं, नाही वाटलं तर नाही केलं. आणि तू नाही केलं तर दुसरा कोणतरी करणार आहे. तुझ्या एवढं चांगलं नाही केलं तर दुसरा कोणतरी थोडं इन्फिरियर करेल, थोडं सुपिरियर करेल, असं असतं. त्याच्यामुळे नॉन स्ट्रक्चर्ड सर्व्हिस आलेल्या सभासदाशी बोलणे. आता जोडपं आलं, नवीन जोडपं, मग ते भांबावलेलं असतं. ते दारुड्याच्या बरोबर त्याची बायको किंवा बहीण किंवा आई कोणीतरी आलेलं असतं, लहान मूल असतं कधी कधी. मग त्यांना सोल्याच द्यायला लागतो, त्यांना जरा सांत्वन करायला लागतं. आमच्या भिवंडीच्या शाळेमध्ये ना शिपाई होते आमचे सिक्युरिटीवाले, मामा नागपुरे म्हणून. ते माणूस ते बरं भिवंडीहून काय करायचं, ते अण्णा वकील असताना अण्णाच्या नावाने सगळीकडे माहिती होती, त्यामुळे ते बिचारे 5-5:30लाच येऊन बसायचे. मग हे तोपर्यंत तिथे त्याला बसवून ठेवायचे, आत्ता येतील सांगायचे, समोर वकील साहेब आहेत का बघून या, किंवा कधी त्याला वेळ प्रसंगी त्या जोडप्याला चहावी पण पाचायचा आमचे शिपाई मामा नागपुरे जे होते ते शाळेचे सिक्युरिटीवाले. त्यामुळे ग्रुपमध्ये कधी कोणीतरी लवकर येतो, मग ही मंडळी आलेली असतात, त्यांना सोल्यास देणे, त्यांच्याशी बोलणे, त्या दारुड्याला आश्वासन देणे की अरे तू चांगला होऊ शकतो, प्रॉमिस देणे, आपलं मी पण कसा होतो ते सांगणे वगैरे वगैरे. ॲलोनॉनची मिटिंग असेल तर ॲलोनॉनबद्दल त्या मॅडमना, ज्या बाई आलेल्या असतील त्यांना सांगणे. हे असे प्रकार बरेच असतात आणि हे सगळं नॉन स्ट्रक्चर्ड सर्व्हिस आहे. त्याच्यामुळे आमचं सतीशची आयडिया एक भन्नाट होती.
तो काय करायचा, मी त्या 2-4 ग्रुपमध्ये पाहिलेलं आहे बरं का. तर ते मी रिवायवरला ठाण्याला जायचो, तर ठाण्याला राहायचो ना सतीश, त्याच्यामुळे सतीशकडे कार बीर असायचे. सतीश त्याला लांब कार लावून यायचं, ते त्या जवळ घेऊन नाही यायचं कार कुठे. मग त्या दिवशी त्या ग्रुपमध्ये एखादा श्रीमंत सभासद यायचा, आणि श्रीमंत सभासद आला की तो त्याची बायको, त्याची गाडी, त्याचं ड्रायव्हर वगैरे सगळं ते. आणि इथे एमध्ये चीटर मंडळी नाहीत असं नाही बरं का, आता सगळीकडे असतात असं नाही, पण काही असतात म्हणजे पैशाची अफरातफर करणारे. त्यांचं म्हणजे ते माहीत असतात सगळ्यांना की हा शेंड्या लावतो म्हणून, अशी मंडळी असतात. मग काय करायचं, ते रिवायवर ग्रुपला मी बघायचो, तर ती जी मंडळी असायची अशी, ती त्या नवीन सभासदाच्या, श्रीमंत सभासदाच्या मागे लागायची नंतर मीटिंग सुटल्यानंतर. आणि मग ते त्याच्याशी बोलायचे, त्याच्या बायकोशी बोलायचे, आणि हे सगळं करायचं. उद्या कुठे मीटिंग करणार, प्रॉमिस करायचे, मी येतो, तू कुठे राहतो, अमुक आहे तमुक आहे. मग ते त्यांचा काय स्वार्थी हेतू असायचा ते भगवंत जाणे. फार कमी असतात असे लोक, पण असतात एकच दुसरे. हे सगळं त्यांचं झालं की तो गाडीमध्ये बसायचा नवीन सभासद, त्याचे शोफर ड्रिव्हन करावं असेल किंवा तो स्वतः. आणि अगदी शेवटी गेटमधनं बाहेर पडताना गाडी सतीश धावत जायचा आणि त्या गाडीमध्ये मुंडकं घालायचं, त्याला हात दाखवायचा आणि त्याच्या काचेमधनं आत मुंडकं घालायचं, त्याशी काहीतरी 1 मिनटं बोलायचा आणि तो निघून जायचा. मुंडकं बाहेर काढायचा, लगेच ती गाडी घेऊन तो सभासद निघून जायचा. सतीशला आम्ही विचारायचो, चायला काय सांगितलंस त्याला तू? तर म्हणाले, ते तुला उद्या कळेल, पुढच्या मीटिंगला कळेल. मग पुढच्या मीटिंगला गेलो तिथे की ते कोणीतरी त्या सतीशला ओरडायचे, काय यार आमचं धंदा पाण्याची वाट लावतो तो, अमुक आहे तमुक आहे. म्हटलं हे काय रे, हा का तुला ओरडतो आहे, शिव्या देतो आहे? तर म्हणाले ह्याला त्याच्याकडनं पैसे काढायचे होते. म्हणून मी काय केलं, म्हणाले अगदी सगळ्यांचं सांगून झाल्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये मुंडकं घातलं आणि त्याला सांगितलं, अल्कोहोलिक सणासमध्ये पैशाचे व्यवहार होत नाहीत. उद्या मी जरी पैसे मागायला आलो 100 रुपये तरीसुद्धा पैसे द्यायचे नाहीत. अल्कोहोलिक संस्था तत्त्व आहे, त्यामुळे तुम्हाला कोणी सांगितलं मला पैसे दे, तर ए मेंबरला पैसे द्यायचे नाहीत. आणि तुम्ही सांगायचं एमध्ये पैशाचे व्यवहार करायचे नसतात, एवढंच तो सांगायचं. तो बिचारा नवीन असायचा, त्याला काही कळायचं नाही. आज चिटर दुसऱ्या दिवशी 2-4 दिवसांनी त्याच्याकडे गेला की काहीतरी पैसे मागायचं, आणि तो त्याला सतीशने सांगितलेलं उत्तर द्यायचं. त्यामुळे ही पण एक प्रकारची सेवाच आहे असं मी समजतो. त्याच्यामुळे प्रत्येकजण सेवा करतच असतो असं नाही आहे. आता फोन करतात, फोन घेतात, वेळी फोन घेणे, वेळी त्याला एंटरटेन करणे. मला एकाने सांगितलं मी चाललो आत्महत्या करायला. अरे माझी फाईटली, मी भिवंडीला, तो नवी मुंबईला, आणि तो म्हणाला मी चाललो आत्महत्या करायला. मी नवी मुंबईच्या 2-4 मेंबरना सांगितलं, म्हटलं अरे तो आत्महत्या करायला चालला आहे. मग धडाधड त्याने गाड्या बिड्या काढल्या, त्याला कुठे धरला. तर काय आत्महत्या करणार होता की नव्हता तो भाग आणखी वेगळा, पण अरे आपली हवा टाईट होते ना. त्यामुळे वेगळीच प्रकारची सेवा आहे. बाहेरचा माणूस मुंबईत येतो, कधीतरी फोन करतो, अरे आज मला मीटिंग करायची आहे. मग ती मीटिंग लिस्ट बघून त्याला फोन करून सांगणे, अमुक ठिकाणी आहे मीटिंग, असं जातो तसं जातो वगैरे. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. त्यामुळे ह्या सेवा तुम्हाला समूहामध्ये ज्या सेवा आहेत त्या एखादं स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमधलं पद घेऊन किंवा पद न घेतासुद्धा करता येतात. त्याच्यामुळे आता समूहामध्ये तुम्ही कुठल्या सेवा घेऊ शकता, तर आपलं AA ग्रुप नावाचं पॅम्पलेट आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमधली जी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे ती आहे चेअरपर्सन किंवा चेअरमन किंवा सेक्रेटरी, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे किती दिवस तो सोबर असावा. लाईक अदर ग्रुप सर्वंट्स, मी पान नंबर 8 वरती A ग्रुप पॅम्पलेटमधलं वाचतो आहे. Like other group servants, they should have been sober a while, probably a year, बरोबर आहे, असं स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे. पण असंख्य ठिकाणी त्याला ढकललं जातं आणि ढकलल्या गेल्यानंतर काही सोबर राहतात, काही टांगा पलटी होतात. त्याच्यामुळे त्याचं पाप जे आहे ते तो प्याला बिचारा, तर त्याचं पाप ज्याला त्याने घोड्यावर बसवलेलं असतं ना, घोड्यावर त्याला ज्याने बसवलेलं असतं त्याच्या माथ्यावर असतं, त्याला खरं ते वाईट वाटायला पाहिजे, पण तो गेंड्याच्या कातडीत झालेला असतो. तो आणखी नवीन, तो काय सांगताना सांगतो की तुला सोबर राहायला मदत होईल, तू सेक्रेटरी झालास तर तुझ्या रेग्युलर मीटिंग होतील, तुझ्या हे होईल. आणि तो बिचारा 3-4 महिने रेग्युलर येत असतो आणि हे सगळं प्रेमानेच करत असतात सगळेजण, मान्य आहे, पण ते चुकीचं आहे ना रे बाबा. ह्याच्यात स्पष्ट लिहिलं आहे की नाही, किमान 1 वर्ष त्यांनी दारूपासून दूर राहिलेलं असं. माझे पहिले स्पॉन्सर विश्वनाथ गुरुजी सांगायचे की 15 महिने म्हणजे पहिला वाढदिवस, पहिला वर्ष प्रॉपर डे, मग त्याचा वाढदिवस, मग त्याच्यानंतर त्याची हवा ती जरा
डोक्यातनं हे गेलेलं असते, पिंक क्लाउड स्टेज गेलेली असते ती उतरायला. त्यामुळे ते सांगायचे 15 महिने काहीही करावं नको, अजिबात काय करायचं नाही. त्याच्यामुळे गपचूप फक्त मीटिंग करायच्या, ऐकायचं. पहिल्या बाकड्यावर बसून आमचे अरुणबाई सांगायचे, अरुणदादा पहिल्या बाकावर बसून नवीन माणसाने ऐकायचं. त्यामुळे नवीन माणसाने चहा वाटणे, किटी बॉक्सचा हिसाब करणे, आणखी हे करणे ते करणे काही करायचं नाही, मीटिंग ऐकायची. मीटिंगच्या वेळेमध्ये दुसरं काय धंदा करायचा नाही. त्यामुळे ते सांगायचे ट्रेजर होऊ नको, प्रेसचेअर म्हणून. पण ज्यांना 1 वर्ष झालेलं आहे त्यांनी जरूर चेअरपर्सन व्हावं. मग त्या चेअरपर्सनच्या जबाबदाऱ्या, सेक्रेटरीच्या जबाबदाऱ्या, अनाऊन्समेंट करणं, एचं लिटरेचर लावणे, 12 स्टेप कॉल आला असेल तर त्याला उत्तर देणे, ह्या अशा अनेक गोष्टी ग्रुपच्या सेक्रेटरीला करायला लागतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे ए ग्रुप नावाचं जे पॅम्पलेट आहे त्याच्यामध्ये 8 नंबर पान आणि 9 नंबर पान, प्रश्न 4 आणि प्रश्न 5 व्हॉट डू सेक्रेटरीज डू, काय करतात ते लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रेझरर असतो. आता बहुंशी ठिकाणी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या ग्रुपचं बँकेमध्ये अकाउंट असतं, नसेल त्यांनी जरूर काढा रे बाबा, बँकेत अकाउंट काढा. तुमच्या ग्रुपचं लेटरहेड बनवायचं. लेटरहेड बनवायचं म्हणजे काय हो, ते ग्रुपचं नाव, त्याचा पत्ता, त्याच्यानंतर एखाद्या माणसाचा मोबाईल नंबर असेल तर, किंवा इंटरग्रुपचा नंबर असेल तर तो, खाली GSOचा पूर्ण ॲड्रेस, GSOचा ईमेल ID, GSOचे नंबर आणि GSOचा रजिस्ट्रेशन नंबर, एवढं सगळं लिहायचं. हे टाईप करून घ्यायचं रंगीबेरंगी छान छान, आणि वर रेख खाली रेख, खालती आपल्या ग्रुपचा पुन्हा एकदा पत्ता टाकायचा संपूर्ण, की झालं लेटरहेड तयार. त्याच्यावरती 3 सभासदांच्या सह्या घ्यायच्या आणि त्या तिघांच्या नावाने कुठल्याही बँकेत गेलात त्यांचे आधार कार्ड वगैरे सगळं लागणार, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्याच्याशिवाय तर हल्ली काय होणारच नाही, कुठल्याच बँकेत होणार नाही. तिथे मात्र पूर्ण नावं लिहायला लागतात, पूर्ण आधार कार्ड, पॅन कार्ड. तिथे तुमची ॲनॉनिमिटी वगैरे झंझट चालणार नाही. त्यामुळे 3 लोकांचं बँकेत अकाउंट उघडायचं आणि एनी 2 सिग्नेटरीज, कुठलीही 2 माणसं त्याच्या सह्या झाल्या की ते करता येतं. त्यामुळे ट्रेझररने पैसे किती आहेत ते फारसं महत्त्वाचं नाही. ट्रेझरर पैसे घेऊन पळाला आणि दारू प्याला बिचारा, वाईट झालं, असे अनेक उदाहरणं आहेत. सगळे ट्रेझरर काय पितात अशातला काही भाग नाही ना, म्हणजे नाही तर कोणी ट्रेझररच होणार नाही. पण ज्याचे स्वतःचे पैशाचे वांदे आहेत त्या माणसाने शक्यतो या पैशाच्या व्यवहारात पडू नये, कारण त्याला ते मोह होण्याची शक्यता असते, टेम्पटेशन असतं की ग्रुपचे पैसे आहेत, मग ते ग्रुपचे पैसे तो स्वतःच्या धंद्याला लावतो किंवा त्याच्या गरजेकरता लावतो. मग नंतर ग्रुप मागतो तेव्हा त्याकडे असतात नसतात, मग ते सोडून दिले जातात, मग त्याचा राग येतो त्याला, मग त्याला पराभव वाटतो, मग तो यायचा बंद होतो. अशा अनेक गोष्टी या ट्रेझररच्या ह्याच्यामध्ये आहेत. तरी आपल्याकडे ट्रेझररचा जॉब सोपा आहे. किटी बॉक्समध्ये पैसे बरं, आपल्याकडे किटी बॉक्समध्ये काय लाखो रुपये जमा होतात अशातला काही भाग नाही. काही ठिकाणी ग्रुपच्या सगळ्या सभासदांनी पैसे दर महिन्याला काढायचे असतात. काही ठिकाणी जेव्हा कार्यक्रम असतो ॲनिव्हर्सरीचा, मग व्हेज नॉनव्हेज ठेवलं जातं, ते आवश्यक आहे की नाही तो आणखी भाग वेगळा. पण आता पनवेलला गेलो होतो, पनवेलहून मी घरी परत आलो 12 वाजता. समजा ते काही जेवण बिवण नसतं तर मी 11:30ला परत आलो असतो. 11:30 वाजता जेवण हे काय बरोबर नाही. त्यामुळे तिकडे अशा लांब लांब भिवंडी, पनवेल बिनवेलच्या ठिकाणी जेवणाची सोय केलेली असते, ते बरोबर आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे. आणि एकेकाळी माझं मत वेगळं होतं, आता माझं मत वेगळं आहे. जसं तुमचं एमधलं वय वाढतं, स्वतःचं वय वाढतं, स्वतःच्या हे वाकडी होते तेव्हा बरोबर ते पटायला लागतं. त्यामुळे मतं बदलतात, त्यात काय हरकत काहीच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ट्रेझरर किंवा कोषाध्यक्ष किंवा खजिनदार याची जी काही कार्य आहेत ती ही अशी सगळी आहेत, ती सगळी पुस्तकात लिहिलेली आहेत. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर वाचा. त्याच्यानंतर IGR आहे, ज्याला GSR म्हटलं, जनरल सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह. IGR आहे तो इंटरग्रुपच्या मिटिंगला जातो, दर महिन्याच्या पहिल्या रविवारी किंवा जे काही ठरलेलं असेल ते होतं, तिथे चर्चा होते. काही एकत्र कार्यक्रम करायचा असो इंटरग्रुपच्या माध्यमातून, तेव्हा त्याच्यावरती समूहाचं मत काय असेल ते मांडलं जातं. त्याच्यानंतर तिथे इलेक्शन वगैरे जेव्हा होतं तेव्हा हा IGR तिथे मत देतो. आता ते मतांतर आहे. काही लोक म्हणतात प्यालेल्या लोकांना पण निवडणुकीसाठी घेऊन येतात IGR म्हणून, कोणालाही घेऊन येतात, त्याच्याकडे पत्र नसतं, अमुक येतं. ते आता उडदा माझी काळे गोरे थोडंसं चालायचं, त्याला काय इलाज नाही. पण 99% ठिकाणी सगळा व्यवहार व्यवस्थित चोख असतो. 1% अपवाद असतो, पण त्याचं जास्त बोंबा मारायची काही गरज नसते. 99% सगळं व्यवस्थित होतं. पण आपली सोबरायटी सांभाळून सेवा करायची आहे. सेवेच्या नादामध्ये आपली सोबरायटी लटकली असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून मी ही काळजीची जी काय मी पाहिलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे होम ग्रुपमध्ये
तो ए ग्रुप आहेच ना, होम ग्रुप म्हणजे ए ग्रुप आहेच. त्यामुळे ए ग्रुप पॅम्पलेटमध्ये लिहिल्याप्रमाणे होम ग्रुपमध्ये जी पदं असतात, चेअरमन किंवा सेक्रेटरी दोनपैकी एक, ट्रेझरर आणि IGR अशी 3 पदं असतात. ह्या 3 पदांच्या जबाबदाऱ्या ह्या अशा दिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही होम ग्रुपमध्ये अनेक गोष्टी करू शकता. मी आमच्या एकता ग्रुपमध्ये जायचो, ती पिशवी असायची किंवा पेटी असायची, पत्र्याची ॲल्युमिनियमची एक पेटी असायची. त्याच्यामध्ये त्या IGRने आणलेल्या सगळ्या हे असायचे, काय मागच्या मीटिंगचा रिपोर्ट असायचा, अहवाल असायचा. ते तसे वाकडे तिकडे 3 फोल्ड केलेले, 4 फोल्ड केलेले पडलेले असायचे. खडू वाकडे तिकडे पडलेले असायचे, रंगीबेरंगी खडू असायचे, ते तुकडे असायचे. डस्टर असायचं, फडकी पुसायला असायची, बाकडी पुसायची फडकी वेगळी असायची. त्याच्यानंतर कागदाच्या डिश असायच्या, 2-3 पुस्तकं असायची. पुस्तकं तिथे ठेवण्यासाठी एक लाकडाचा छोटासा स्टँड येतो, काय नाही, एक आडवं लाकूड आणि एक उभं लाकूड, एक 6 इंचाचं आणि एक 8 इंचाचं असं ते फिट केलेलं असलं की त्याला टेकून ते पुस्तक ठेवता येतं. नाही तर मग ते किटी बॉक्सला लावून ठेवलेलं असतं पुस्तक सगळीकडे. एक छोटासा लाकडाचा तुकडा मिळतो, तो बाजारात विकत मिळतो किंवा करून पण घेता येतो एखाद्या जाणकार माणसाकडनं. त्याच्यामुळे हे सगळं ते असं असतं आणि ते सगळं चंबूगवळ तसंच पडलेलं असतं. एक मीटिंग वही असते, त्या वहीमध्ये ट्रेझररने आपला हिशेब लिहिला असतो. काही ठिकाणी सगळ्यांची नावं लिहिली असतात, त्याची काही गरज नसते खरं तर. कोण कोण आलेलं आहे तुम्ही बघा, मधून तो जो वहीवाला माणूस असतो तो मुडकं इकडे तिकडे फिरवत असतो, कोण आलं कोण नाही आलं ते सगळ्यांची नावं लिहित असतो. खरं तर त्याची आवश्यकता नाही, कारण आपण कुठल्याही प्रकारचं रेकॉर्डच ठेवत नाही. आपण फक्त शेअरिंग केलेल्या लोकांची नावं लिहितात, काही ठिकाणी लिहितात, काही ठिकाणी नाही लिहित वगैरे वगैरे. प्रत्येक ग्रुपचा प्रश्न आहे, कोणी काय करावं याचं काय स्टँडर्ड नियम नाही आहे. पण काही त्याचा फायदा होतो. एखादा मेंबर कधीतरी विचारतो, मी किती तारखेला आलो रे, मला सांग जरा, पहिल्यांदा कधी आलो. मग त्याला विचारतो आपण, तू जेव्हा आला तेव्हा कोण सेक्रेटरी होता, तुला काय आठवतं का, कोणी शेअरिंग केलं आठवतं का. न त्या दिवशी ना तो पुण्याहून तो एक जण आला होता नाही का आपल्याकडे. मग त्या दिवशीची ते अंदाजपंच तारीख शोधून तो पुण्याहून कोण आला तर ते शोधलं की त्याच्यामध्ये त्यांनी शेअरिंग केलं होतं दिसतं, अरे ह्या दिवशी तू पहिल्यांदा मिटिंगला आला होता. त्याचा फायदा होतो. सगळ्या ग्रुपच्या लोकांचे प्रॉपर डे असतात ते त्याच्या वहीत लिहिलेले असू शकतात. काही लोकांचे नावं नंबर लिहिलेले असतात. नवीन सभासद येतो त्याला हळूच त्याच्याकडनं नंबर काढून घ्यायचा असतो, कारण तो म्हणतो तुम्ही तर म्हणता ॲनॉनिमिटी, आम्ही काय विचारत नाही वगैरे, मग कायला माझा नंबर घेता वगैरे. त्यामुळे हळूच त्याच्याकडनं तो नंबर काढून घ्यायचा असतो, ते लिहून ठेवायचा असतो. त्यामुळे आमचं हा होता, काय त्याचं नाव, सुनील, दादरचं सुनील नावाचा सभासद होता. तो म्हणायचा की तो दादरच्या मिटिंगला यायचा, त्याच्या घराच्या जवळ मिटिंग होती. तो म्हणायचा की आवडतं का नाही आवडतं तो काय प्रश्न राहिलेला नाही, माझ्या घराजवळ आहे, त्यामुळे मला हा ग्रुप सोपा पडतो. हा माझा होम ग्रुप आहे का होम ग्रुप नाही ते काय त्याचं असायचं. पण तो काय करायचा, मिटिंग संपली की लगेच बाहेर उभा राहायचा आणि मग त्याचं वय बघून किंवा त्याची सोबरायटीची क्वालिटी बघून काही लोक त्याच्याकडे जायचे, स्वतःहून काही प्रश्न विचारायचे. काही नवीन आलेले असायचे, त्यांच्याशी कोणी बोलायचंच नाही, मग ते बाहेर पडले की ते नवरा बायको बाहेर पडलेले असायचे किंवा एकटा असायचा, मग हे त्यांच्याशी बोलायचे मराठी हिंदी इंग्लिशमध्ये. त्याला मिटिंग लिस्ट त्यांच्या खिशामध्ये असायची बॅगेमध्ये, ती द्यायची किंवा त्याचा नंबर घ्यायचे, माझा आपला स्वतःचा नंबर द्यायचे, उद्या सकाळी अमुक ठिकाणी मिटिंगला ये असं सांगायचे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे मीटिंग सुरू व्हायच्या आधी, मीटिंग संपल्यानंतर नवीन सभासदाची बोलणे, मीटिंग सुरू व्हायच्या आधी बऱ्याचदा सेक्रेटरी जो असतो तो एखाद वर्ष सोबत असतो आणि एखादा मेंबर कोणतरी वर्षभर आलेलाच नसतो, तो कुठल्या तरी बाहेरच्या ग्रुपचा आलेला असतो. त्याने त्याचं नाव विचारणे, किती सोबर आहे ते विचारणे हळूच, आणि त्याला शेअरिंग करायला सांगायला, मग ट्रेजररला सांगणे की हा माणूस ना दुसऱ्या ग्रुपमधनं आलेला आहे. मग तो ट्रेजरर ठरवतो काय ते. काही ठिकाणी ओल्ड टाईमवर मागे बसून हे खाणाखुणा करत असतात, व्हॉट्सअपवरती पाठवत असतात, याला दे याला देऊ नका. ते काय योग्य अयोग्य त्याचं त्यांनी ठरवायचं, त्याच्यावरती काय नियम असं काही नाही आहे. त्याच्यामुळे आजचा मी मुद्दाम विषय घेतला होता की होम ग्रुपमध्ये, माझ्या होम ग्रुपमध्ये मी अनेक गोष्टी शिकलो, सेवेची संधी मला मिळाली, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. आलेल्या सभासदाला हे करणे, मदत करणे, त्याला कम्फर्टेबल करणे, पहिल्या महिन्याभरातल्या 2 महिन्यातल्या मिटिंगमध्ये त्याला कम्फर्टेबल करायचं असतं. आपल्यातलाच एक आहे, आपण इथे टिकू शकतो,
आणि त्याच्याशी बोलणे. आमचे आनंदसी बोलायचे कल्याणला. डोंबिवलीला प्रोफेसर प्रकाश असायचे, हे असायचे काय त्यांचं नाव, बापू असायचे, रंगनाथ बापू असायचे. डोंबिवलीला मी जायचो. कल्याणला आनंदसी वामन असायचं सुरुवातीला. आता बबन असतात, मिलिंद असतात कल्याणला. त्याच्यानंतर डोंबिवलीला आता नवीन सभासदांची फळी आलेली आहे, अरुण आहे. सगळ्यांना काय मी ओळखतो अशातला भाग नाही. नवप्रकारातला सहदेव आप्पा असतात. मग ते नवप्रकारातला चहा बनवायचं काम असतो. किंवा इथे शांती समूह म्हणून मला वाटतं एक कुठेतरी होतं त्या भायखळ्याच्या जवळ, तिथे जे चहा करायचं काम असायचं. मग ते चहा करणारा माणूस एक वेगळा असतो. त्याने दूध आणणे, चहा करणे किंवा चहावाल्याकडनं चहा सांगणे. मग ते चहावाला मोठ्याने बोलायला लागतो मध्येच फोनवरती त्याच्या, मग त्याला शांत करणे. किंवा काही ठिकाणी चहावाल्याने चहा आणल्यानंतर हे स्वतः वाटतात, किंवा काही ठिकाणी तो चहावालाच फिरतो हातामध्ये प्लॅस्टिकचे कागदाचे कप घेऊन मध्ये मध्ये फिरत असतो तो. प्रत्येक ग्रुपची काही वेगळी पद्धत आहे. त्याच्यामुळे नवप्रकाशला माझ्या लहानपणी हरिभाऊ असायचे चेअरमन, विजयसी असायचे. त्याच्यानंतर हरिभाऊ, विजयसी आणि रमाकांत, ते तिघं त्रिमूर्ती असायचे. नंतरच्या पिढीमध्ये संपतदादा असायचे आमचे. त्याच्यानंतर विश्वनाथ गुरुजी असायचे. काही चांगले स्पीकर असतात, काही चांगले सेवा देणारे असतात, काही चांगले 12 स्टेपिंग करणारे असतात, काही चांगले सभासदाची म्हातारी ग्रस्त असतात, वयस्कर असतात. त्यांच्याशी लोक बोलायला जातात स्वतःहून की अरे हा बरा दिसतोय चायला, ह्याच्याशी बोलावं. त्यामुळे समूहामध्ये मीटिंग सुरू व्हायच्या आधी, मीटिंग संपल्यानंतर, मीटिंग चालू असताना मला आठवते आमच्या भिवंडीचा गुरु आला होता भिवंडीहून ठाण्याला मीटिंगला. आणि त्याची काहीतरी 2री-4थीच मीटिंग असेल. त्या चहा वाटल्यानंतर तो थरथरायला लागला. आणि मग पटकन नवप्रकाश समूहाचे 2-3 आले. ते बशी आणली, त्याला बशीत ओतून चहा पाजला. तो त्याचे हात थरथरायचे पहिल्या 8-15 दिवसात. सगळ्यांचेच आपले थरथरलेले आहेत. त्या गुरुचे हात थरथरले. त्याला गुरुला त्याने धरून चहा पाजला. चहा प्यायल्यानंतर त्याला संडासला आली. अरे मग त्याला संडासला घेऊन गेलं जवळच्या तिथे 3ऱ्या माळ्यावरती 2ऱ्या माळ्यावरती. मग त्याला सांगितलं कडी लावू नको रे बाबा आतमधून, तू कडी लावू नको, मी बाहेर उभा आहे. मग त्यांनी संडासला केल्यानंतर तो बाहेर आल्यानंतर त्याला हे केलं सगळं व्यवस्थित. आणि त्यामुळे नवीन असलेल्या माणसाला हे करायला लागतं, जरा मदत करावी लागते. त्यामुळे ही काय स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमधलं काय नाही आहे. अनेक प्रकारची सेवा असते. काही वेळेला दारू प्यालेल्या माणसाला शेअरिंग दिलं जातं किंवा चुकून दिलं जातं. मग कोणीतरी ओल्ड टायमर सांगतं अरे तो पिऊन आलेला आहे, त्याला थांबायला सांग. मग मी आमच्या शिवडीचा एक सभासद होता, त्यांनी सांगितलं नाही असं काही नाही, पिऊन आलेल्या माणसाला पण शेअरिंग दिलं तर चालतं, कितीतरी लोक सोबर राहिलेले आहेत. मग ते ओल्ड टायमर 2-3 होते, ते खसकले. ते म्हणाले तू कितीतरी जरी सोबर आहेत असे बघितलेले असतील ना तरी ते 100रातले 10 तू पाहिले असतील, आम्ही 90 पाहिलेले आहेत दारू पिऊन शेअरिंग केलं आणि प्यायला गेले म्हणून. त्यामुळे तू मला सांगू नको, नियम असा आहे आपल्याकडे किंवा आपली प्रथा अशी आहे की प्यालेल्या माणसाला शेअरिंग नाही द्यायचं. त्याला मीटिंग संपल्यानंतर बोलू द्यायचं, त्याच्याशी आपण बोलायचं. आमच्या नवप्रकाश समूहामध्ये ठाण्याला मी जेव्हा लहानपणी जायचो मध्ये, तेव्हा असं प्यालेला माणूस बडबड करायला लागला की त्याच्या शेजारी ते कॅडबरीचे विजय दादा होते, हे पैलवान होते. आता मला वाटतं गेले ते, मला वाटतं ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती दे. ते जाऊन त्या बडबड करणाऱ्या सभासदाच्या शेजारी बसायचे. आणि त्यांचा हात म्हणजे तो आपला सनी देओलचा हात असतो ना तसा, 2.5 किलो हातोडा तसा असायचं. तो बोलायला लागला की ते फक्त असं त्याला खांद्यावरती जोरात दाबायचे. आता प्यालेला माणूस एक तर तो पिऊन आलेला किती काय 38 किलो 40 किलो 35 किलो असायचा. आणि हे चांगले 80-90 किलो आणि कमावलेली तब्येत. त्यामुळे ते त्याच्या कांद्याला दाबलं की तो गप बसायला लागेल. कधी कधी त्याला बाहेर उचलून घेऊन जायचे 2-3 जण, मग त्याशी बोलत राहायचे. तर असे समूहाच्या आतमध्ये तुम्ही स्ट्रक्चर्ड सर्व्हिस म्हणजे सेक्रेटरी, ट्रेजरर, IGR न होता अनेक कामं वर्षानुवर्ष करू शकता. हिशेब लिहिणे, हिशेबाच्यावरती लक्ष ठेवणे, किटी बॉक्सचे पैसे किती जमा झाले आहेत. किटी बॉक्सला ना सगळ्यांनी, मला स्वतःला असं वाटतं हां का, किटी बॉक्सला पत्र्याची पेटी आणावी आणि त्याला कुलूप लावून ठेवा. कारण हे जे आपण बघतो ना पाकिटं ठेवलेले असतात त्याच्यामध्ये पैसे काही लोक 50ची नोट टाकतात आणि किती काढून घेतात. आता आपण विश्वासच ठेवायचा आहे, पण ते शेवटी टेम्पटेशन आहे ना, ते मोहाचा क्षण आहे. त्यामुळे तसं होऊ नये म्हणून सगळ्यात चांगला मार्ग, आज नसतील सुट्टे पैसे तर आज नको टाकू ना. काय तुला काय फाशी देणार आहे का कोणी आज नाही टाकलेस तर? उद्या जास्त टाक, काय बिघडत नाही.
पण त्याच्यामध्ये ते 20 टाकणे, मग त्याच्यातनं 10 काढून घेणे, 50 टाकणे, 30 काढून घेणे, ह्याच्यामध्ये तो नवीन आलेला सभासद बघतो चायला हे कोणीतरी पैसे काढून घेतो, तर त्याच्याही विचाराच्या मनामध्ये शंका यायला लागते. त्यामुळे माझा अनुभव, आणि मी ते केलेलं आहे, माझा अनुभव असा आहे की सरळ एक छोटी पत्र्याची पेटी किंवा प्लॅस्टिकची पेटी आणायची 4 इंच 6 इंचवाली, आणि त्याला कुलूप लावून टाकायचं, आणि त्याची चावी असते ती सेक्रेटरीकडे, ट्रेजररकडे ठेवून द्यायची. मग तो मीटिंग संपली, आपलं तो फिरली किटी बॉक्स की तो त्याच्याकडे जातो, तो त्याची किटी बॉक्सची हे करतो आणि काढून घेतो तो पैसे, आणि ते स्वतःकडे जमा करतो किंवा त्या पेटीमध्येच ठेवतो. काही ठिकाणी सिक्युअर्ड असते, काही ठिकाणी नसते. त्याच्या होम ग्रुपमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी करता येतात. काल मी जे सांगितलं त्याच्यामध्ये मला असं वाटलं की अरे हे अपुरं आहे, याच्यामध्ये आणखी काहीतरी आपल्याला टाकलं पाहिजे, म्हणून मी ते आज मुद्दाम भाग दुसरा केला. काही सभासदांनी सूचना दिलेल्या होत्या त्या त्याच्यामध्ये मी इन्क्लूड केल्या, आणि अशा प्रकारे होम ग्रुप भाग दुसरा सेवा हा मी हे टाकलेलं आहे. त्याचं थंबनेल जी पाटी बॅनर बनवलेलं आहे त्याच्यात लिहिलेलं आहे स्ट्रक्चर्ड सेवा करणे आणि स्वतःचा स्वभाव, ज्याला ते जमण्यासारखं आहे त्याने जरूर करावी. नॉन स्ट्रक्चर्ड सेवा अनेक प्रकार आणि सोपी, आणि समूहातील सेवा पद घेऊन किंवा पद न घेता, असे 3 प्रकारे जे आहेत. माझे अनुभव सांगायचा प्रयत्न केला, पुस्तकात काय लिहिलं आहे ते सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत ऐका. थोडं एकदम 40 मिनटं नसेल ऐकता येत तर थोडं आत्ता ऐका, थोडं नंतर ऐका. पुढे गेलात तरी, आता कसं आहे, काही लोक चांगले श्रोते आहेत, काही लोक चांगले वक्ते आहेत, आणि चांगला वक्ता चांगला श्रोता असतोच असं नाही, चांगला श्रोता चांगला वक्ता असतोच असं नाही. ते पण मेहनत करून मी हे रेकॉर्डिंग केलेलं आहे. कल हम रहे ना रहे रेकॉर्डिंग मात्र राहणार आहे. माझ्या यूट्यूब चॅनलचे मी नॉमिनी पण नेमलेले आहेत, त्याच्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. हे चालू राहील, दुसरा कोणीतरी ते करेल, आणि लगे रहो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला आज इथे थांबतो. आजची तारीख आहे 22 सप्टेंबर 2025 मंगळवार. रात्रीचे 10:10 झालेले आहेत, 40 मिनटाचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. आणि आजचा विषय होता होम ग्रुप भाग दुसरा. काल मी केला भाग पहिला, ते रेकॉर्डिंग मीटिंगमधलं होतं, त्याच्यामुळे आमचे हेमंतदादा म्हणाले, अरे तुला मी बोलवतो 2-3 वेळा, नाही म्हणायचं नाही. अरे 4:30ला गेलो आणि रात्री 12ला परत आलो. वयाच्या 66व्या वर्षी झेपणारं प्रकरण नाही आहे, कधीतरी ठीक आहे. त्याच्यामुळे शक्यतो मी काय सांगतो सगळ्यांना, मला तुम्ही 2 दिवसाकरता बोलवा, मी इथे पदरच्या पैशाने येतो, राहतो, आणि वर्कशॉप घेतो 2 दिवसाचं 1 दिवसाचं. पण हे 40 मिनटाच्या शेअरिंगसाठी 7 तास आता मला झेपत नाही. एकेकाळी केलं, हे आवडीने केलं, काही शंकाच नाही त्याच्यामध्ये, पण आता ते झेपत नाही आहे. त्याच्यामुळे मी किती करेन किती नाही करणार मला माहीत नाही. त्याच्यामुळे आज जमलं तेवढं केलं, उद्या आता बघूया काय करायचं ते. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय.